माधुरी मॅडमने जे गाणं म्हटलं, बिना कराओके किंवा बिना म्युझिकचं गाणं एवढं लयबद्ध म्हणणं हे खूप म्हणजे कौतुकास्पद आहे. कारण मला वाटतं सगळ्या झिरो फिगरच्या पण होतील. मी पण प्रयत्न करेन पुढच्या वेळेस, मी स्वतः तयारी करेन तुमच्या इथे डान्स करण्यासाठी. झिरो फिगर नाही म्हणणार पण होईल, डबल झिरो पण नाही, ट्राय करेन मी. कारण मी पण ह्याच्यामध्ये हर्बल लाईफचं मी प्रोडक्ट घेतलं होतं. मी जवळजवळ 9 किलो वजन कमी केलं होतं. त्यानंतर 2 वर्ष मी सर्व माझा जे शेड्यूल, बिझी शेड्यूल म्हणजे अध्यक्षपद मिळालं, BJPचे इलेक्शन्स वगैरे होते, त्यामुळे मी स्वतः वेळ देऊ शकली नाही त्या कामासाठी. त्याची मला खंत आहे. आणि मग अशी मॅडमने जे सांगितलं करेन की एवढा वेळ काढून तरी मी स्वतःसाठी तेवढं, कारण बाकीचे कपडे धुणं, लादी पुसणं, जेवण बनवणं, मुलांचा टिफिन बनवणं, ह्याच्यासाठी वेळ काढून मी बाहेर पडत असते. मीटिंग्स असतात आमच्यासारख्या BJPचे लोक थकत नाहीत. कंटिन्यू त्यांना काही ना काही वरून काम असतं आणि ते करत राहतो. आम्ही आवडीने करत राहतो. मला स्वतःला त्याची आवड आहे आणि त्याच्यामुळे मला थोडा वेळ मिळत नाही. पण मी आता 100% त्याच्यासाठी वेळ काढेन. आणि सगळ्याच मीनाक्षी मॅडमच ना, सुरुवातीला त्यांनी करून सगळ्या गोष्टी करण्याची आवड, त्यांच्या पायाचा थोडासा प्रॉब्लेम आहे वाटतं, पण तरीसुद्धा एवढ्या आवडीने त्या करतात. आणि नेहमी सगळ्याच ज्या वेलनेस सेंटरच्या महिला आहेत त्या नेहमी हसत राहतात, कारण मी स्वतः त्याला जॉईन झाले म्हणून मला माहिती. पूर्ण एन्जॉय करतात. नंतर एक लावणी केली होती, अशी बारीकशी मुलगी होती, मला वाटतं तिचं नाव दीपिका की दीपाली काय होतं, कंटिन्यू ती मानली पाहिजे. खूपच म्हणजे तिच्या स्माईलवरती फिदा झालो आम्ही. एवढी तिची छान स्माईल होती, हावभाव होते आणि खूप छान डान्स केला. आणि माधुरी दीक्षितचा तर तोलच नाही, कारण अनमोल आहे ती, मग ती कुठल्याही लेवलची माधुरी असो. एवढा छान त्यांनी डान्स केला आणि त्यांची ती आवड बघून मला पण असं वाटलं. त्यावेळेस शिवजयंतीला कार्यक्रम ठेवला होता, 10 साड्या त्यावेळेस आम्ही लकी ड्रॉसाठी ठेवल्या होत्या. म्हणजे एक मी तुम्हाला कशासाठी गोष्ट सांगते की नशिबाची गोष्ट असते. आणि त्या महिलांमध्ये 11, म्हणजे मी सेक्टर 11 जास्त काम करते, म्हणजे पहिल्यापासून मी राहिला होते, आता 27ला राहते रांजणपाड्याच्या तिथे. तर त्या महिलांमध्ये जवळजवळ 4 महिलांची नावं ही सेक्टर 11 आली. पण त्या महिला थांबल्या नव्हत्या, कार्यक्रमामधून मध्येच निघून गेल्या हळदी कुंकू घेऊन. आणि त्यांचे लकी ड्रॉ आम्हाला त्यांना पोचवता नाही झाले, कारण त्या माझ्या ओळखीच्या होत्या, तरी सुद्धा मी त्यांचे लकी ड्रॉचे नंबर मी घेतले नाहीत, कारण का हाजीर तो वजीर. त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की तू चुकून त्यासाठी सारिका मॅडम किंवा परमार मॅडम जबाबदार राहणार नाहीत. जी व्यक्ती समोर असेल तिलाच ती पैठणी मिळेल. आपण लकी ड्रॉ काढूया. ते नाही आले तर मी आहेच, टेन्शन नाही. पण सगळ्यांनी पटापट खाऊन तयार राहा, आपण गेम घेऊया आता, ठीक आहे. मला पण द्या. सुनीता बलाईला उठवा, त्या 2-4 जणींना गेमसाठी रेडी करा ना. बघा ना, इथे मी चेअर्स लावलेले आहे, सगळ्यांना नाही आता मी पर्पल आणि ब्ल्यू, सॉरी ग्रीन, मला ग्रीन असं. तर त्याच्या भोवती सगळ्यांनी गोल करून उभं राहायचं. ज्यांना गेम खेळायचा आहे त्या महिलांनी गोल करून उभं राहायचं आणि सगळ्यांनी उभे राहा. मी सांगते गेम तुम्हाला. थोडंसं इकडे खुर्ची घ्या अजून, म्हणजे तुम्हाला फिरायला अंतर मिळेल. थोडं मागे नको, पुढेच घ्या, असं घ्या, अलीकडे घ्या असं. बास किती आईस्क्रीम खाणार आहे, किती आईस्क्रीम खाणार आहे, बाकी काय करताना काय दिसत नाही खाताना. 4 कलर झाले इथे, येलो, रेड, पर्पल आणि ग्रीन. ओके, त्याच्या भोवती सगळ्यांनी गोल उभं राहायचं ज्यांना गेम खेळायचा. खूप इझी गेम आहे, काही कन्फ्युजन नाही आहे. आपण एक ट्रायल राऊंड घेऊ त्याच्यामध्ये. आता म्युझिक चालू होईल. म्युझिक चालू झालं, सगळ्यांनी गेम काय तो ऐकून घ्या. पहिल्यांदा महिलांनी कन्फ्यूज होऊ नका, सगळ्यांनी गेम काय तो पहिला ऐकून घ्या. जसं म्युझिक चालू होईल आपण गोल 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 फिरायचंय, ठीक आहे. माझं तोंड त्या साईडला असणार आहे. म्युझिक स्टॉप झालं, कोणाला हिंदीमध्ये ऐकायचंय का, मराठी समजताय ना? हां,
म्युझिक स्टॉप झालं की स्वतःच्या चॉईसने एक कलर चॉईस करायचा आणि तिथे जाऊन उभं राहायचं. म्हणजे जसे आता इथे 6 जणी उभे आहेत, इथे 3 जणी आहेत, इथे 3 आहेत, इथे समजा 1 आहे. ठीक आहे. अशा तुम्ही कलर चॉईस करून उभं राहायचं. मध्ये कुठेही उभं राहायचं नाही. एक कलर चॉईस करून उभं राहायचं. मी त्यासाठी तुम्हाला 2 सेकंड देणार. सेट झाला का विचारणार. त्यानंतर मी कलर सांगणार. समजा मी बोलली येलो कलर. येलो कलर मध्ये जेवढ्या महिला आहेत त्या आउट. ओके. त्यांनी बाजूला व्हायचं, परत राऊंड म्हणायचा, परत एक कलर चॉईस करून उभं राहायचं. जो कलर बोलेल त्या कलर मधल्या महिला आउट. ओके. मी एक कलर डबल पण बोलू शकते. मी एक कलर 4 वेळा पण बोलू शकते. त्याच्यासाठी कोणीही ऑब्जेक्शन घ्यायचं नाही.
ग्रीन कलर. तू आउट झाले ते व्हिडिओ मध्ये आले. चला. शांत सिपाही है जिसके आते ही दिल की धड़कन तेज हो जाती है. अब और कुछ चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बस देर के जैसे झम 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 झम. आता 3 जणी राहिले आणि त्याच्यामध्ये 2 विनर काढायचे. ठीक आहे. आता कन्फ्युजन आहे थोडंसं, पण ठीक आहे. चला ओके, कळेल. इकडे 2 एकत्र राहायचं नाही, 2 एक राहा, कसंही राहा, पण 3 जणी एकत्र नाही राहायचं. रेड कलर. आता याच्यामध्ये आता तुम्ही दोघांमध्ये खेळायचं आहे, कारण आपल्याला दुसरा नंबर काढायचा आहे. ठीक आहे. चला चला स्टार्ट.
एकच सेकंड, नाव लिहून घ्या. आता दुसरा गेम घ्यायचा आहे संगीत खुर्ची. तर सगळ्यांनी मदत करा. नाही मी चालू आहे, कोणीही मधून घुसायचं नाही, एकमेकींना धक्का मारायचा नाही. पडल्या कोणी तर आम्ही जबाबदार नाही. सगळ्या महिलांनी स्वतःची व्हेरी गुड, अभिनंदन तुमचं. चला पुढच्या अध्यक्ष संदीप मागाळे सर आणि त्यांच्याबरोबर बागेश्वरीमध्ये त्यांना त्यांच्याशी म्हणजे माझ्यामुळे ओळख झाली असे पाटील काका, या दोघांचं इथे हार्दिक स्वागत. त्यांना कृपया नाश्ता पाणी आईस्क्रीम देण्याची कृपा करावी. चला म्युझिक स्टार्ट. म्युझिक करा पटापट हवं. येलो साडी 3 जणी आऊट झाल्या, 4 जणी आल्या पाहिजे. 4 झाल्या ना, 3 आऊट. ओके चला अजून पुढची कमी करा. इकडून एक इकडून एक. चला स्टार्ट. ब्लू साडी डान्स करत राहिला, खुर्ची गेली. तिकडून 2 खुर्च्या कमी करा.
काकी जोरात आहे, बेस्ट ऑफ लक. चला स्टार्ट. हात नको लावूस. अरे अरे काय केलं ते मागच्यांना दिसलं का? सगळे तुम्ही तिच्या समोर उभे राहिले. दिखाओ दिखाओ. बिंदी छान लावली आहे. नवीन स्टाईल, न्यू स्टाईल. पार्ली की बिंदी. पार्लीची बिंदी. यांना कशासाठी ठेवलं माहिती का? माधुरीची ट्रेन ठेवलाय. हाय हाय. नाही खायचं नाही. 2 मिनिटाचा कोणीतरी टाइम दीपाली मॅडम 2 मिनिटाचा टाइम. 1 मिनिट. हात नाही लावायचंय परत. तोंडाला बिस्किट नाही गेलं तरी तो विनर. पार्ले-जी खाओ, खुद जान जाओ. सगळ्यांनी बिस्किट. आता डान्स करायचा नाहीये. आपके खूबसूरती का राज. पार्ले-जी. हवा टाइम लावू द्या. स्टार्ट. ए तू काय ट्रेनिंग सेंटर खोलले का? तिला विचारत होते कसं करायचं म्हणून वाटत तिने ट्रेनिंग सेंटर खोललंय म्हटलं. म्युझिकवर करायचंय. असंच अडकून ठेवलं पाहिजे. रात्री बसवलं पाहिजे. कसं करायचं काय काय मान मोडता. थोडं म्युझिकचा आवाज कमी करा. जमलिंग होते म्युझिकमुळे. कॉपीराइट पण येतं. एवढे मेकअप आहे असं समजा. नवरा समोर डोळे दाखवत आहे. पडला. हात नाही लावायचंय. चिपक गया.
गेलं